4 शिशूंचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येते. आपण भेट दिली, काय नेमकी कारण आहे आणि यामध्ये कुठे हे झालंय का चालढकलपणा किंवा गलथानपणा आपल्याकडनं? नाही, मुळामध्ये या गोष्टीची जेव्हा मीडियाच्या माध्यमातून सुरुवात झाली तर आपण लगेच त्याची पहिली आधी इन्क्वायरी पुटअप केलेली आहे. अर्थातच आपण ऑगस्टमध्ये याची उद्घाटन केलं होतं आणि ऑगस्ट नंतर ज्या पद्धतीने इथे आपल्या महानगरपालिकेच्याच हॉस्पिटलमधनं येणारी बच्चू हे आपल्या याच्याकडे येतं आणि आपल्याकडे आत्तापर्यंत ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत 1 मिनिट ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत आपल्याकडे 268 बच्चू ॲडमिट झाले. त्याच्यामध्ये सगळे म्हणजे कमी वेट, इतर कारणं अशा कारणांनी झाले. त्याच्यामध्ये आपण ऑगस्ट ते आत्तापर्यंत 234 मुलांना वाचवण्यामध्ये व्यवस्थित यशस्वी झालो. उर्वरित मुलांची कारणं ही जी लहान बच्चूंमध्ये दिसतात ती झालेली आहेत. अर्थातच आत्ता कालचं जे काही प्रकरण घडलं ते आलेली जी मुलं होती ती 14-12ला, 12-12ला, 15-12ला आणि 16-12ला, त्याच्यामध्ये 3-12, 14-12 आणि 5-12 अशी आजही 3 मुलं, एक आजही व्हेंटिलेटरवर आहे. त्यातली 2 मुलं स्टेबल झालेली आहेत. आता जे फिमेल पहिलं चाइल्ड आहे मुखुंडे नयन ते बाळ 9 महिन्याचं होतं, परंतु जन्मताच एक बाळ सोक करतं किंवा गिळतं, ती त्याची शी त्यांनी गिळलेली होती. अर्थातच या संपूर्ण आज आपण मीडियासमोर बोलत असताना ज्या डॉक्टरांनी पराकष्ट केले ते डॉक्टर साणे ह्यांनी आज 268 पेशंट मुलांपैकी 234 हे त्यांच्या अंडर चांगले झालेले मुलं आहेत. अर्थातच हा जो पहिला चाइल्ड आहे, फिमेल चाइल्ड होता, त्या चाइल्डनी स्वतःची म्हणजे बाळ पोटातच जन्मताला येतानाच शी केलं आणि ते जर गिळलं तर फार कठीण असतं. हे मी नाही सांगत, तर कुठल्याही चांगल्या पेडियाट्रिशियनला जर विचारलात आपण तर त्याच्यावरती पेडियाट्रिशियन काय सांगेल, कारण ते पराकष्ट असतं. एक तर खूप बाळाचं वजन डेलिकेटेड सगळं असतं, त्यामुळे झालं हे बरोबर आहे, तेच रिझन आहे. पण त्याला वाचवण्यासाठी जे काही डॉक्टर प्रयत्न करतात ते त्यांनी सगळे केलेले आहेत. त्याप्रमाणे एक सारिका योगेश म्हणून आहेत, ते मेल चाइल्ड होतं. ते मुळात आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते आपलं ॲटमॉस्फिअर 2.5 किलो ते 4 किलो हे ऑथेंटिक वेट असं ज्याला म्हणतो की बाळ बऱ्यापैकी त्याच्यात फाईट करू शकतं. हे बाळ मुळात जन्मलं तेव्हा 1 किलो 700 होतं आणि जेव्हा महानगरपालिकेतून हे केलं आणि पाठवलं, अर्थातच हा 20 बेडचा अतिदक्ष विभाग ह्याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत. एका पार्टमध्ये सेप्टिक आणि अनसेप्टिक असे 2 पार्ट आहेत. ज्या वेळेला हे छोटे बच्चू असतात, एक 700 ग्रॅम, 400 ग्रॅम, 1 किलो 200 ग्रॅम, त्या बच्चूंना अनसेप्टिक याच्यामध्ये ठेवलं जातं. पण त्यांची जी एकंदर आतली इम्युनिटी पॉवर असते ती थोडीशी नाही, बऱ्यापैकी कमकुवतच असते आणि त्यांच्यावर असा औषधांचा भडीमार करू शकत नाही. मग त्यांच्यासाठी असलेलं इन्क्युबेटर म्हणा किंवा त्यांच्यासाठी असलेली एक सिस्टम, त्याच्यात ते बाळ ठेवले जातात. त्याच्यानंतर एक होतं मेल चाइल्ड नेहा मोरे म्हणून, त्यांचं पण एक चाइल्ड होतं, ते 1 किलो 400 ग्रॅम होतं. आणि दुसरं होतं जे नारकर म्हणून आहे, सलिहा, ते मुळात जन्माला येतानाच आकडे येताच जन्माला आलं. आता निश्चित या 4ही मुलांचे पेपर हे आपण याला पाठवले की त्यांचे सगळे रिपोर्ट ओके.
4 बालकं पाठोपाठ दगावली त्याबद्दल नक्कीच सगळ्यांना एक वाईट वाटणं हे बट नॅचरल ॲक्शन आहे. पण मला असं वाटतं त्याच्यावरती इतकी बाळं आमची ह्या हॉस्पिटलमधनं बरी होत आहेत, घरी जात आहेत, पुढेही येणार आहेत, बरी होणार आहेत. त्याच्यावर कुठलंही राजकारण करणं हे खूप क्लेशदायक आहे. कालच्या दिवसाला काल माझ्या घरी एक नवजात बालकाचा जन्म झाला. अर्थातच निश्चित सांगते, ज्या वेळेला पेन चालू होते त्यावेळेला मी माझ्या सुनेला तीच गोष्ट सांगत होती, ओरडू नकोस, श्वास घे, कारण बाळाला कधीकधी 9 महिने पूर्ण होतात आणि ऑक्सिजन कमी पडतो आणि दगावण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे तिच्या जवळ होती हे मला कळलं. पण शेवटी मी पण एक आई, आता आजी, त्यामुळे मी तिथे असल्यामुळे आमची सगळी लोकं आली. पण मला माहिती मिळालेली होती, मी काही लोकांशी बोलले होते आणि निश्चित याच्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा झालेला असेल मला नाही वाटत, कारण मी काम केलेलं आहे. एवढ्या लहान वजनाच्या बाळांना वाचवणं खूप खूप कठीण परिस्थिती असते आणि ही सगळं लक्षात घेता म्हणूनच आपण या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला अतिदक्षता विभाग चालू केला 20 बेड. कारण अचानक बेड मिळत नाही. अनेक जण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करतात आणि अनेक फोन आम्हाला येतात की आता काय करू, आम्हाला व्हेंटिलेटर मिळत नाही लहान मुलांचं, आम्हाला लहान मुलांचं जे काही आहे सुविधा तर ते पटकन मिळतच नाहीत. कारण एकदा मूल एका याच्यावर गेला मशीनवर तर ते किमान 15 दिवस, महिना 2-2 महिने असतं. कारण ह्या बाळांचं वजन वाढवणं हे फक्त औषधात नाही, मुळात त्यांच्या तो भडीमार करतच नाही. आईच्या दुधावर आणि असलेल्या शुश्रूषावर, म्हणजे असलेल्या त्याच्याबरोबर करत असलेली नर्स म्हणा, डॉक्टर म्हणा, करत असलेल्या सेवेवर हे बाळ बऱ्याच वेळेला आऊट होऊन येतं. कारण बऱ्याच वेळेला जुळ्या मुलांबाबत, तिळ्या मुलांबाबत हे घडतं. त्याच्यामध्ये जर आपण एव्हरेज धरला तर 100 जुळी जर एकत्र धरली तर त्याच्यातलं मोर दॅन 50% मुलं वाचत नाही. त्याच्यापेक्षा कमी हे होतात. पण अर्थातच जे घडलं त्याबद्दल दुःख आहे. जे घडलं आहे ते परत घडू नये म्हणून आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. परंतु ही त्याला रिझन आहे आणि ह्या रिझनचं आपण सगळे पेपर वरिष्ठांना किंवा अजून त्याच्यावरती एक ओपिनियन घेण्यासाठी की आत्ता ह्याच्यापेक्षा जर कमी अशीच वजनाची बाळपण आली तर आपण काय करू शकतो, म्हणून आपण बाहेर पण टेलिकम्युनिकेशन 2-3 वेळा केलेलं पण आहे की काय करू शकतो. तर मुळात याला शुश्रूषा हीच एक मोठी खरी सेवा असते आणि त्याच्यात ते बाळ जास्त हँडिंग होऊ नये. फक्त आई दूध देण्यासाठी येते आणि ते पण दूध देताना म्हणजे इतर बाळांपेक्षा जेव्हा ती ब्रेस्ट फिडिंग करते तेव्हा ते ब्रेस्टसुद्धा निर्जंतुक करावं लागतं. इतकं त्याला इन्फेक्शनपासून वाचवावं लागतं. आणि हे बाळ जन्मताच इतक्या कमी वजनाची कोणी एकाने शी केली होती तर एक मुळातच जन्मताच आकडी येत होती. याचा अर्थ थोडाफार ज्या बाळाचा आहे त्याचा आकडीचा संदर्भ बऱ्याच वेळेला डॉक्टर्स, मी डॉक्टर नाही, पण एक असलेल्या अनुभवांना की त्याचा मेंदूशी संपर्क येतो आणि त्या इतक्या कोवळ्या जीवांना ती फाईट करणं फार कठीण असते आणि त्याच्यामध्ये हे झालेले आहेत. आम्ही नक्की त्याबाबत इन्क्वायरी पुटअप केलेली आहे. अर्थातच ज्या डॉक्टरांच्या नावाने काही लोकांनी जे हे केलेलं आहे त्या डॉक्टरांच्या बाबत मी एवढंच सांगेन की जर त्यांचा निष्काळजीपणा असतातच तर 268मध्ये 234 बाळं हेही लक्षात घेतलं पाहिजे की अशीच बरीच कारणं असताना वाचली. याचा अर्थ हा जो काही डेथचं जे रिझन आहे ते आपण रिझन नक्की घेणार आहोत. ज्या खाजगी यांना संस्थेला आपण दिलं आहे अर्थातच याला अनेक कारणं आहेत. जबाबदारी काय तर आम्ही घेतो आणि घेतली आहेत आणि ती घेतच राहणार. कुठेही जबाबदारी आम्ही टाळली नाही आहे महानगरपालिकेने. कुठल्याही महानगरपालिकेत ज्या काही
सुविधा आपण पुरवतो ह्या निश्चितच कमी पैशात चांगली सुविधा ज्या प्रायव्हेट खाजगी यांच्यामध्ये असतं त्यापेक्षा बऱ्यापैकी आपल्याकडे आणि बऱ्यापैकी गरिबांचीच मुलं ही बरी होऊन गेलेली आहेत. त्यामुळे माझा हात जोडून सगळ्यांना विनंती, याचं सगळी रिझन आपल्याला त्यांचे डायग्नोज कळलेले आहेत. अर्थात त्या डायग्नोजचे पूर्ण पेपर आपण पाठवलेले आहेत वरिष्ठांकडे, त्याचाही रिपोर्ट येईल. तर त्या रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला थोडं वाट बघावी लागेल. आणि एखाद्या डॉक्टरला इतकं 268मधनं 234 बाळं बरं करतो आणि त्याच्यातनं ही 4 बाळं गेली, त्याबद्दल नक्की दुःख आहे. कारण कोणालाही वाटेल का 9 महिन्याचं बाळ, मी आज तुम्हाला एक उदाहरण देते. ओकाडमध्ये माझा एक इंजिनियर आहे शिवाजी हिप्परकर म्हणून, मी नाव घेऊन सांगते. 9 महिन्याचं बाळ संध्याकाळी चेकअपला गेलं, तिला दुखत होतं, डॉक्टरांनी ॲडमिट नाही करून घेतलं, प्रायव्हेट आहे. आणि मग ते बाळ रात्री 3-4ला तिला कळलं की हालतच नाही आहे, ती गेली. 9 महिन्याचं 2 किलो 900 ग्रॅमचं बाळ पोटात घेतलं. म्हणजे मी इतकं त्यावेळेला त्या आईला समजावणं कठीण आहे. ते पण ह्या आयांना समजावणं कठीण आहे, कारण ती खूप मानसिकता वेगळी असते. ज्यांना आई झालेत किंवा होणार आहेत त्यांना आता होणाऱ्यांना भीती वाटते, झाले त्यांना हे दुःख आहे. पण ह्या दुःखावरती कोणीही राजकारण करू नये. आणि कारण नसताना पहिली आपण सगळी बाजू समजून घेऊ. निश्चित सांगते, जे दोषी असतील त्यावर आपण 100% कारवाई करू. मैडम एक सवाल मेरा रहेगा, हिंदी में नेशनल चैनल के लिए खबर है स्टार्टिंग से पहले पहिलं मराठी होते, मी देत नाही हिंदी. मराठी पूरा हो जाए पहले ही मराठी हो जाए. बोला. कुछ बचा है क्या मराठी के? मराठी सवाल पूछना है, पूछ लो आप. काल जे पटेल यांचं वक्तव्य होतं आपल्याला काय वाटतं? नाही, बघा, व्यक्ती तेवढ्या प्रकृती तेवढे स्वभाव. पटेल उलट आल्या, चौकशी करत होत्या, त्याच्यामध्ये कुठल्या तरी वेगळं पक्षाचा वास यायला लागला. अर्थातच त्यांनी जे काही वाक्य केलं त्या वाक्याशी मी सहमत आहे, अशातला भाग नाही. पण प्रश्न पण विचारताना जी वेळ होती त्या वेळेचं गांभीर्य राखून प्रश्न पण विचारले गेले पाहिजे. सतत तुम्ही जर भडीमार कराल की जबाबदारी घेताय का, जबाबदारी नाही, तर जबाबदारी घेताय का नाही घेतली आहे, जबाबदारी नाकारली आहे तर अजिबात नाकारणार नाही. जे घडलं आहे त्याची नक्की तहकीकात करणार, त्याची पूर्ण इन्क्वायरी करणार. त्यामुळे राजुलताई पटेल यांनी जरी जे बोलले ते मत लगेच आपल्याला कळतं आहे, तर त्याच्या पाठची आणि पुढची बाजूही ऐकणं महत्त्वाची आहे. आणि म्हणून म्हणते, आज मी स्वतः कालच्या दिवसात मला सगळ्या बातम्या माझ्याशी काही चॅनलवालेही बोलले होते. अर्थात त्यांना मी माझी अडचण सांगितली. आज आमचंही बाळंतीण छान आहे, त्यामुळे अशी सगळ्यांची छान असावी. पण अजून काय चांगलं करता येईल आम्हाला ते आम्ही आता करत आहोत आणि करणार आहोत. अधिवेशन सुरू आहे सध्या, राज्याचं विधिमंडळ अधिवेशन, आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हे जात असताना काही लोक म्याव म्याव असा आवाज काढून चिडवण्याचा प्रयत्न करतात. काय बघा, मी पाहिलं त्याची तुम्ही दाखवलेली क्लिप, मीडिया जे दाखवत आहे त्याच्यामध्ये सुनील आणि बाकी अजून कोणतरी बाजूला आहे, ज्यांनी म्याव म्याव आवाज काढला त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. याचा अर्थ सुसंस्कृत आणि असंस्कृत हे दोन्ही गोष्टी तिथे दिसल्या. त्यांनी म्याव म्याव काढणं अर्थातच शिवसेनेचं वाघ असंच म्हटलं जातं. त्यामुळे त्याला बघून, आदित्यांना बघून जर भीती वाटली असेल म्हणून पटकन एक प्रतिक्रिया म्याव म्याव झाली असेल तर माहिती नाही. एक शेवटचा प्रश्न, अजूनही BMCच्या अनेक शाळा आहेत आपण जी कोविड सेंटर म्हणून वापरतात किंवा जे लसीकरण केंद्र म्हणून वापरतात, ते अजूनही ट्रान्सफर झालेलं नाही आहे. त्यांचा प्रश्न आहे, काय वाटतं याच्यावर ट्रान्सफर कधी होतील आणि त्या शाळेतल्या मुलांचं काय? नाही, आता आजच आपण काल संध्याकाळी आपण देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चिंता व्यक्त केली आहे आणि ओमायक्रॉनच्या संकटाची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वाढणारा करोना, जो कोविड-19 करोना, याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. आणि प्रत्येक राज्याला सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
मग राज्यांनी प्रत्येक महानगरपालिकेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. काही ठिकाणी ज्या काही मोठ्या शाळा आहेत म्हणजे इमारती, त्यातल्या काही इमारती खरोखरच कोविड-19 कोरोनानी त्याच्यामध्ये त्या अडकवलेल्या आहेत. अर्थातच त्याचा पत्रव्यवहार आमचा चालू झालेला आहे. काही भायखळ्यासारख्या ठिकाणी कैदी ठेवण्यासाठी 2 शाळा आहेत. अर्थातच कलेक्टर आणि जेलरना मीही विनंती केली आहे की तुम्ही एकाच शाळेत सगळे ठेवा, तुम्हालाही सोपं जाईल की जेणेकरून एक तर दोन्ही गोष्टींनी भीती आहे, करोना म्हणून एक भीती आणि कैदी म्हणूनही भीती. त्यामुळे एखादा कैदी पळाला तर तो अनेकांना करोना देईल आणि पळणं हे चुकीचं गोष्ट होईल. म्हणून एकाच शाळेत ठेवा की जेणेकरून एकाच शाळेवरच तुम्हाला पहारा जास्त वाढवता येईल. तर आता बघू त्याचं या 1-2 दिवसात ते देत आहेत. काही शाळा जितक्या काढून घेता येतील तेवढ्या घेणार आहोत. आणि करोनाचं संकट आजही संपलं नाही, तोपर्यंत ओमायक्रॉन आलेलं आहे आणि ओमायक्रॉनला धरून स्वतः पंतप्रधान चिंतेत आहेत. त्यामुळे जर पंतप्रधान आमचे चिंतेत आहेत असं दिसतंय तर प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी ती चिंता माझी आहे, ती समस्या माझी आहे समजून आपल्याला करायला पाहिजे. ज्यांचं वॅक्सिन झालेलं नाही आहे ते पुन्हा परत मी आपल्याला सांगत आहे की ते वॅक्सिन करून घ्या. आणि आत्ता मला एक आनंदाची बाब वाटते की बरेच माझ्या वॉर्डमधले, बाजूच्या वॉर्डमधले आमचे मुस्लिम बांधव आहेत, तेही आता सरसावलेत की आम्हाला वॅक्सिन द्या आणि ती वॅक्सिन प्रक्रिया आम्ही चालू केली. आता काही अशिक्षित किंवा घाबरून न घेणारे त्या लोकांना मात्र शोधून काढावे लागतील आणि म्हणून आपण घर दस्तक आणि वॅक्सिनेशन चालू केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वॅक्सिन होईल आणि सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगेन, वाचायचं असेल तर वॅक्सिन आणि मास्क हा जास्त गरजेचा आहे. हे 2 आता सध्या आपले मित्र करून घ्यावे लागतील. मास्क हा, जसं मी एक महिला आहे, मला वाटतं आहे मला ही टिकली लावणं गरजेचंच आहे कारण माझा तो एक भाग आहे धार्मिक माझं हे, तर मला मास्क असणं माझ्या आरोग्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. तर मी मास्क घेऊनच लावूनच फिरेन असं प्रत्येक नागरिकांनी ठरवलं तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी सुलभ होतील. ज्या मार्शल आणि नागरिकांमधले झगडे होतील ते बंद होतील. तर प्रत्येकाने जबाबदारीने आपण वागूया. तुम्ही मास्क लावा म्हणजे आमच्या काही गोष्टी कमी होतील आणि नागरिक म्हणून सिविक्स एक हे म्हणून आपण सर्वांनी ते अंगीकारलं पाहिजे. मैडम अब यहाँ से आपसे जानना चाहेंगे, आप अगर इसको संक्षिप्त में समझाएंगे कि 4 दिन में 4 बच्चों की मौत किन परिस्थितियों में हुई? देखो 4 दिन में 4 बच्चे का जो मौत हुई है उसके और भी बच्चे आए भी हैं तो वो अभी सुरक्षित और अच्छी तरह उनका हेल्थ है. जो 4 बच्चे आए उसमें एक फीमेल बच्ची थी. वो जब भी डिलीवरी होती है और डिलीवरी होने के टाइम जो बच्चा पेट में शी शू करता है और वो थोड़ी भी अंदर जाती है तो वो क्रिटिकल बन जाता है. और ये मैं नहीं कहती है, जो पीडियाट्रिक डॉक्टर है कोई भी पूछ सकता है या किसी को पता भी होगा. तो वो स्थिति में आई थी. दूसरा बच्चा 12 तारीख को आया था. वो 1 ग्राम 1 kg 700 ग्राम जो अपना देश का या महाराष्ट्र का या मुंबई का जो माहौल है उसमें 250 kg से लेके 4 kg तक हम बच्चा हेल्दी है कह सकते हैं या वो अच्छी तरह फाइट कर सकता है. तो दूसरा मेल बच्चा था, दोनों मेल थे. 1 किलो 700 ग्राम और एक बच्चा तो मोरे का 1 kg 400 ग्राम. वो आने के टाइम ही उनके कंडीशन जैसा बच्चे का जन्म हुआ वैसे उस हॉस्पिटल से ओशिरा मैटरनिटी होम और रिद्धि मैटरनिटी होम से उनको इधर भेजा गया. उनको तुरंत एडमिशन दे दी गई. लेकिन वेट ही इतना है, ये जो एटमॉस्फेयर है उसको फाइट करने के लिए जो एक अंदरोती ताकत लगती है अंदरूनी, वो ताकत उनकी ये थी. लेकिन हमारे डॉक्टर लोग ने जो प्रोसेस की है वो प्रोसेस जो उनको अच्छा करने के लिए उसका भी पेपर हमने कलेक्ट किया है. तीसरा बच्चा भी मेल था, चित्ता कैंप से आया था मैटरनिटी होम से नारकर का.
वो आते समय मीन बच्चा जब भी जन्म हुआ उस टाइम ही उसको आकड़ी आ रही थी, और आकड़ी का बच्चा करके वो जन्म हुआ, तुरंत उसको इधर भेजा गया और उनके ऊपर ये चालू थी मेडिसिन ट्रीटमेंट। जैसा अगस्त में हमारा ये सावित्रीबाई फुले अतिदक्षता जो ये है उसमें 268 बच्चे भर्ती हुए टिल डेट, उसमें 268 बच्चे भर्ती हुए, उसमें अच्छे डिस्चार्ज होके 234 बच्चे डिस्चार्ज होके चले गए। ये अतिदक्षता जो हमारा विभाग है उसमें 2 एक इन्फेक्शन और अनइन्फेक्शन, असेप्टिक। सेप्टिक बच्चे अंदर रहते, असेप्टिक बच्चे बाहर रहते। लेकिन जो बच्चे आए थे 2 वो तो बहुत ही कम वेट के, चलो उसको प्रीमेच्योर बच्चों कहते हैं। और जो चौथा बच्चा तो आते समय जो निकालने के टाइम जब मैंने कंडक्ट किए हुए लोगों के साथ भी बात की है, आते ही उसको आकड़ी आई, इसीलिए इधर भेजा। लेकिन अनफॉर्चुनेटली वो बच नहीं सके, बच्चे लोग बचा नहीं सके। तो उनके लिए तो बहुत ही हमदर्दी तो है ही है, दुख तो है ही है, क्योंकि अपने जैसा मेरे घर में कल मुझे भी एक पोता हुआ, उसकी ही डिलीवरी के जब ही प्रोसेस चालू थी, पेन चालू, ज़्यादा से ज़्यादा हमारे महानगर पालिका या हम लोग ज़्यादा कोशिश करते हैं कि नॉर्मल डिलीवरी हो, और नॉर्मल डिलीवरी के टाइम अपने घर के लोग होना चाहिए। और तो भी मुझे डॉक्टर साने और मेरे साथ बात कर रहे थे, इसलिए मैं आज सुबह आई, सबकी तहकीकात आपके सामने रखा है, पेपर हमने वरिष्ठ को भेजे। थोड़ी भी लापरवाही लगी तो उनके ऊपर कार्रवाई की जाएगी। लेकिन जितने 268 बच्चे हमारे आते हैं तो 234 बच्चे हमारे अच्छे होके जाते हैं। उसका मतलब है 7% जो ऐसे रीज़न होते हैं जो प्री मैच्योर है, मम्मी के पेट में ही बच्चा कुछ सोख करता है और वो अन्न नलिका या श्वास नलिका में जाके अटकता है, तो उसको सांस लेना बिना मुश्किल हो जाता है। जो बात बता, कई आरोप लगाया जा रहा है कि 18 दिसंबर को शॉर्ट सर्किट की घटना हुई थी और उसके बाद में जो टेम्परेचर मेंटेन नहीं था, बच्चों को सेफ्टी हुआ और सेफ्टी की वजह से उनका, इसके बारे में क्या आप लोगों ने जांच में अब तक आपको प्राथमिक तौर पर क्या कुछ पता चल पाया? क्या इसमें लापरवाही नहीं बरती? नहीं, एक तो जो शॉर्ट सर्किट हुआ तो हुआ है। शॉर्ट सर्किट मीन्स जो वायर थी वो पिघल गई थी दूर, लेकिन हमारा बैकअप जो एक ये रहता वो बैकअप था, मीन उसमें कौन सा भी वेंटिलेटर, कौन सा भी हमारा इंक्यूबेटर ये बंद नहीं था। तो जो हुआ तुरंत उसके ऊपर का ये हुआ और लगभग 10 मिनट में वो ख़त्म हुआ प्रॉब्लम। तो उसका ये लेके बात करना मुझे लगता है थोड़ा सा बहुत जल्दी हम तय करते हैं। मैम जैसा बता रहे 268 में से 234 बच्चे बचे। वो जो हादसा हुआ है वो, एक मिनट, जो हादसा हुआ है वो 4 अक्टूबर में ही हुआ है। बच्चे आए हमारे 20, 21, 22, तो उसका और उसका कनेक्शन लगाना और ऐसे हादसे जो इलेक्ट्रिक है तो उसका बैकअप जो रहता है एक सिस्टम वो हमारा रेडी है। उसमें भी जो बच्चे थे भी उनको किसी को भी तकलीफ नहीं हुई, तुरंत 10 मिनट में कंप्लीट हुआ, क्योंकि वो वायर पिघल रही थी तो उसको तुरंत निकाल के सिस्टम पूर्ववत किया, और भी सिस्टम बंद नहीं हुई, उसको बैकअप था। मैम आपने जैसा बताया 268 में से 234 बच्चे ठीक होकर भी गए, तो ये 4 दिनों में चूंकि 4 घटनाएं हुई, तो महज सहयोग है क्या? इस वजह से मुद्दा उठाया जा रहा है? नहीं, सहयोग नहीं। देखो, मैं भी एक माँ हूँ, मैंने भी काम किया है। एक बच्चा कोई मम्मी के पेट में कुछ
ले लेता है। आप भी सब, बहुत से लोग पापा भी होंगे, आपको भी पता होगा कि ये नहीं होना चाहिए। होता है, बहुत होता है। जैसे मैंने एक किस्सा मेरे एक इंजीनियर के बारे में कहा, दुर्भाग्य की बात है। और अभी जब ये ऐसा होने के बाद जो डॉक्टर लोग काम करते हैं वो डिमोरल हो जाते हैं। कोई भी डॉक्टर इतना हल्केसीपना नहीं कर सकता है, बच्चे के साथ तो नहीं, और किया भी है तो उनको पूरा उनके ऊपर कार्रवाई होगी। लेकिन जो बच्चे ये एटमॉस्फेयर में 1 kg 40 किलोग्राम या 1.4 किलोग्राम 1.7, तो उनको बचाने के लिए उनके अंदरूनी एक जो शक्ति लगती है वो होनी चाहिए। और मुझे लगता है मेल बच्चे दोनों ज़्यादा से ज़्यादा ना अपना फीमेल चाइल्ड रहती है ना, वो ज़्यादा फाइट करते, क्योंकि पहले से ही म्हणजे जन्म लेते ही चाइल्ड में एक जो थोड़ा सा फर्क रहता है, फीमेल चाइल्ड हमेशा फाइट में रहती है। लेकिन मेल चाइल्ड थोड़ा सा मीन लॉजिक नहीं, अनलॉजिक नहीं, जो हमने देखते कि फीमेल और मेल का एक फ़र्क, वो मैं कह रही है। नहीं तो उसके ऊपर भी कोई भी कुछ भी सवाल उठाएंगे और मुझे घेरने का प्रयत्न करेंगे तो मुझे लगता है गलत होगा। एक मेरा आखिरी सवाल, पटेल की तरफ से जिस तरीके के रिमार्क सामने आए हैं उनको आप कैसे देख रही हैं? क्योंकि हेल्थ डिपार्टमेंट में अगर वो चेयरपर्सन है, उस तरफ से जब उन्होंने पूछा, जो पेरेंट्स प्रोटेस्ट कर रहे थे कि क्या आप ये आपने मुझसे पूछ के एडमिट किया, उस पर क्या कहना चाहिए? देखो, एक तो किसी का मन दुखा है तो मैं खुद माँ पर होके माफ़ी मांगती हूँ कि ऐसा नहीं होना चाहिए। लेकिन दोनों तरफ से देखना चाहिए। पहली क्या हुआ, कौन कैसा सवाल पूछता है। जो पूछ रहा था ना उसको राजुल पटेल पहचान रही थी, वो जानबूझ के पूछ रहा था। तो भी जो कुछ हुआ है उसकी मैं महापौर एक फर्स्ट सिटीजन करके मैं जिसका मन दुखा है मैं माफ़ी मांगती हूँ। और जिसके घर में ये हुआ है उनको जल्दी ज़्यादा संवरने की भगवान ताकत दे। और उनको अभी भी कुछ लगता है तो मेरे साथ संपर्क करें। उनको फ्यूचर में भी और कुछ मदद चाहिए तो हम लोग तैयार हैं। लेकिन ये जो रीज़न मैंने दिए वो रीज़न के पेपर जो हेड होते प्रमुख उनको भेजे गए और अपने को लग रहा है कुछ, तो उसके ऊपर तो इंक्वायरी करके तहकीकात करें। एक आखिरी सवाल थोड़ा सा लीक से हटके है, मैं इस मौके को लेकर नहीं है, दूसरे को है, लेकिन चूंकि मुंबई में कोरोना को लेकर ओमिक्रॉन को लेकर गाइडलाइंस को अब सख्त किया जा रहा है, एक बड़ी चिंता आपके लिए महापौर के तौर पे आती है कि जब जो पब्लिक प्लेसेस हैं, चाहे वो मरीन ड्राइव हो या फिर ये गेटवे ऑफ इंडिया हो, जहाँ पर ऐसे मौक़ों पर नए साल के जश्न में लोग बाहर से बहुत बड़े पैमाने पर आ जाते हैं, आप कैसे उस चीज़ को इंश्योर करेंगे और पुलिस प्रशासन से आप किस तरह से उम्मीद करने पाते हैं? हमारी महानगर पालिका पुलिस ये पूरे दक्ष होके काम कर रहे हैं। मेरा निवेदन है नागरिकों को कि जो चिंता हमारे देश के पंतप्रधान सम्मानीय नरेंद्र मोदी जी अभी भी व्यक्त कर रहे हैं, वो भी कह रहे हैं कि वो माइक्रॉन का संकट बहुत ही भारी है। वो डरने की बात नहीं है, संभालने की बात है। संभालना चाहिए, हर एक ने वैक्सीन लेना चाहिए, हर एक नागरिकों ने मास्क लगा के ही बाहर निकलना चाहिए। मैं अभी पानी पी रहा था, मैं खाना खा रहा था, इसलिए मैंने निकालो। पानी पीना ज़रूरी है, खाना खाना भी ज़रूरी है, लेकिन तुरंत उसको पहन के रास्ते पे आ जाओ, क्योंकि यही एक बचाने का तरीका है। और मुझे लगता है हमारे मुंबई के नागरिक बहुत ही समझदार है। उन्होंने कोविड-19 कोरोना को सेकंड वेव जो आई उसको बीच में रोका है, थर्ड वेव को आने ही नहीं दिया है। समझदार नागरिक है, समझदारी से काम लेंगे। पुलिस और महानगर पालिका अपना खुद का काम करेंगे। मार्केट प्लेसेस में ताई, खास तौर पर मार्केट प्लेसेस में जो बहुत ज्यादा क्राउड हो रहा है, बीएमसी के जो मार्शल्स हैं जो बिना मास्क के लोग घूम रहे हैं उनके ऊपर कार्रवाई करने के लिए जिनको रखा गया है, ज्यादातर मार्केट प्लेसेस या भीड़ भाड़ वाली जगहों पर नहीं दिखते हैं वो, जबकि जो सिग्नल्स होते हैं वहां पर ज्यादा संख्या में दिखाई देते हैं। तो क्या इसको लेकर बीएमसी कोई
कार्रवाई करने वाली है, उन लोगों की डिप्लॉयमेंट बाजारों में रखने वाली, क्योंकि सबसे ज्यादा हॉट स्पॉट अगर देखा जाए तो वायरस फैलने का वही बाजार और टूरिस्ट निश्चित तौर पे से वो सबका अभी कॉन्ट्रैक्ट ब्रेक करने का ये चालू है। ये आने वाले वीक में पता चलेगा और ज़्यादा से ज़्यादा बस स्टॉप, ज़्यादा से ज़्यादा हॉल्स, ज़्यादा से ज़्यादा मार्केट, उधर स्कूल, उसमें ज़्यादा से ज़्यादा मार्शल अभी रखा जा रहा है। और रास्ते पे भी होना ज़रूरी है, क्योंकि एक 4 गाड़ी में सदस्य बैठना चाहिए, वो 5-5, 6-6 बैठते, तो बैठो, चलो आपको लगता है बैठो ही, लेकिन मास्क लगा के बैठ जाओ, खुद को बचाओ, खुद के फैमिली को बचाओ। बाकी काम के लिए हम तैयार हैं, हमने जिम्मेदारी ली है और ले रहे हैं और काम भी कर रहे हैं। हम सबको एक विनंती करती हूँ, आने वाला पल, खुद पंतप्रधान कह रहे हैं कि बहुत ही कठिन प्रसंग है, तो हम डरने की बात नहीं, लेकिन हम संभालते हैं, खुद को संभालते हैं, फैमिली को संभालते हैं, तो भी कड़ी बन जाती है और पूरे मुंबई का हमारे सेफ हो जाते हैं। सर मॅम एक छोटासा मराठीमध्ये मगाशी प्रश्न विचारला, सेफ्टीचा जो पाईप आहे किंवा शॉर्ट सर्किट झालं असं म्हणाले होते, त्याबद्दल एक छोटासा बाईट देऊन टाका. शॉर्ट सर्किट नाही झालेलं, वायर वितळलेला त्याच्यातनं दूर येत होता, तो 4 डिसेंबरला होता, 4 ऑक्टोबरला होता, त्यामुळे तो लगेच बंद केला. आपल्याकडे बॅकअप एक असतो की असं काही घडलं, कारण कधी कुठे इलेक्ट्रिक काय होऊ शकतं हे कोणीच नाही सांगू शकत. आपण चांगलं सगळं केलेलं आहे, पण तोही आहे की ज्याच्यामध्ये ICU बंद पडणार नाही, ऑक्सिजन बंद पडणार नाही, सगळं आमचा बॅकअप जो सिस्टम आहे तो रेडी आहे. त्यामुळे त्याची आणि ह्याची जुळवाजुळव करून स्वतःचं राजकारण करत असतील ते थांबलं पाहिजे, नागरिकांची दिशाभूल करणं थांबलं पाहिजे. 268 पेशंट मुलं आल्यानंतर 234 मुलं बरी झालेली आहेत. त्यामुळे असलेलं सिस्टम हे बऱ्यापैकी काम करतं आहे. आणि जे घडलं या गेल्या 4 दिवसात एक बच्ची, पण त्याच्यावर आलेले बाकी पण बच्चे आजही चांगले आहेत. त्यामुळे ज्यांच्याबरोबर हे घडलं त्यांच्या मनाला देवाने शक्ती द्यावी. त्यांना काही भविष्यात आमची महानगरपालिकेची किंवा आमच्यासारख्यांची गरज असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. परंतु ह्याचं कारण घेऊन जे कोणी राजकारण करू इच्छितात, लहान मुलांच्या मरण्यावरती राजकारण करू नका. जे झालं ते वाईट झालं आहे आणि अशी मुलं आमच्याकडे जी आली आहेत तीही बरी होत आहेत. त्यामुळे कुठेही हलगर्जीपणा झाला आहे असं तुम्हाला वाटतंय त्याची पण आम्ही चौकशी करतोय. चौकशी अंतिम निर्णय घेतला जाईल. नहीं मैडम, जो रीज़न है वो रीज़न बहुत ही आते हैं, तो अभी हम हमारे आयुक्त और उनके साथ बात करते हैं. ताई जो है नाइट कर्फ्यू खास तौर पर गुजरात में और MP में दोनों राज्यों में लगा दिया गया है. क्या मुंबई को देखते हुए 26 जो दिसंबर का क्रिसमस है और नया साल है, इसको लेकर भीड़ ज़्यादा ना हो, लेट नाइट लोग पार्टियां ना करें, भीड़ ना इकट्ठा करें, उसको लेकर कोई देखो इसके बारे में पंतप्रधान खुद गाइडलाइन दे रहे, नरेंद्र मोदी जी सर ये गाइडलाइन दे रहे. तो मुझे लगता है पुलिस, राज्य पुलिस, मुंबई पुलिस, जिस राज्य में ओमाइक्रॉन के पेशेंट और कोविड-19 कोरोना के पेशेंट मिल रहे तो वो लोग तय करेंगे. और जो करेंगे, मुंबईकर हमारे बहुत ही सुजान है, मुंबईकर बहुत ही ये पालन करते हैं. तो मुझे लगता है मुंबईकर इसका भी पालन करेंगे, खुद को बचाएंगे, फैमिली को बचाएंगे. बाहर से आने वाले जो लोग हैं, कई बार बाहर से लोग आते हैं टूरिस्ट प्लेसेस पे, उनसे क्या अपील रहेगी, इन परिस्थितियों को ध्यान में रखना? नहीं, सबने एक ही ध्यान रखना चाहिए. ये क्या मुंबई महाराष्ट्र में ही संकट नहीं है, ये देश में नहीं तो वर्ल्ड में हर एक ने अपनी जो सेफ्टी है वो रखो. और अपने जो फेस्टिवल है वो तो होने चाहिए, लेकिन घर में रह के भी हो सकता है, क्योंकि ये सब आने वाला जो फेस्टिवल है धार्मिक है, धार्मिक फेस्टिवल अपने घर में हो सकता है. नीतीश राणे के ऊपर एक सवाल है आपसे. कल जो है असेंबली का जो सेशन चल रहा है उस दौरान आदित्य ठाकरे असेंबली में जा रहे थे और वहां पर म्याऊं म्याऊं करते हुए एक वीडियो वायरल हुआ है जो नीतीश राणे साफ तौर पर आदित्य ठाकरे के ऊपर कर रहे थे. इसके बारे में आप क्या कहेंगे? नहीं, मैंने देखा तो वीडियो, उसके आजू बाजू में पीछे आगे पीछे जो बैठे होते किसी ने रिस्पॉन्ड नहीं दिया. इसका मतलब है एक तो आदित्य ठाकरे शिवसेना ये हमारा टाइगर कहा जाता है,
देख के डर के मारे आवाज़ निकली क्या, तो उनके ही मुंह से आवाज़ निकले जो सुसंस्कृत थे और शांत बैठे थे। जो अभी बाकी क्या बोलूँ, जिन्होंने आवाज़ निकाले उसको मज़ा आया होगा और वैसे भी वो कर रहे थे, लेकिन किसी ने रिस्पॉन्स नहीं दिया, तो मुझे लगता है यही काफ़ी है।